सोलापूर लोकसभा मतदारसंघातील भाजपा सेनेचे उमेदवार डॉक्टर जयसिद्धेश्वर महास्वामी हे जवळपास 1.5 लाखाच्या लीडने निवडून येतील असा विश्वास पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी व्यक्त केला। सोलापूर लोकसभा मतदारसंघामध्ये गुरुवारी मोठ्या उत्स्फूर्तपणे आणि शांततेमध्ये मतदान झालं। शहरामध्ये अनेक ठिकाणी सकाळपासूनच मतदारांनी रांगा लावून मतदान करत आपलं राष्ट्रीय कर्तव्य बजावलं। सोलापूर लोकसभा मतदारसंघात एकूण 18 उमेदवार निवडणूक रिंगणात असले तरी काँग्रेसचे उमेदवार सुशीलकुमार शिंदे, भाजपा शिवसेनेचे उमेदवार डॉक्टर जयसिद्धेश्वर महास्वामी आणि वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांच्यामध्ये खरी लढत होणार आहे। भारतीय जनता पार्टी शिवसेना महायुतीचे उमेदवार डॉक्टर जयसिद्धेश्वर महास्वामी हे जवळपास 1.5 लाख मतांनी निवडून येतील असा विश्वास पालकमंत्री विजयकुमार देशमुख, नगरसेवक डॉक्टर किरण देशमुख आणि पालिका सभागृह नेते संजय कोळी यांनी व्यक्त केला। आणि लोकांची गर्दी एवढ्या उन्हातही चांगल्या प्रकारे असं वाटतं की लोकांनी आता आपलं देशाचं भवितव्य ठरवण्याचा विचार केलेला आहे। ज्याप्रमाणे आपण सातत्यानं म्हणतो की या देशाला ही निवडणूक देशासाठी निवडणूक आहे आणि ह्या देशाचा निवडून येणारा जे कोणी या लोकसभेचा उमेदवार असेल तो या देशाचा पंतप्रधान निवडणार आहे। त्यामुळे या देशाचा सशक्त पंतप्रधान असावा, या देशाला चांगला, या देशाला ज्याप्रमाणे आजपर्यंत कामं या 5 वर्षात झालेले विकासाचे काम करणारा पंतप्रधान असावा। म्हणून लोकांनी आपले मन यावेळेला पहिल्यांदाच ठरवलंय की ह्या वेळेला की भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराला निवडून आणायचं। अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद लोकांकडून मिळत आहे आणि यावरनं असं कळून येते की या देशातल्या आणि सोलापूरची जनताने हे ठरवलेलं आहे की देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी एक चांगलं कामगिरी 5 वर्षात दाखवलेलं आहे आणि त्यांच्या बाजूने मतदान करण्यासाठी लोक स्वतःहून बाहेर पडत आहेत। आधीच्या काळात आम्हाला बघायला मिळत होतं की लोकांना बाहेर काढायला आम्हाला फारसा कष्ट घ्यावं लागत होतं, पण आज लोक फोन करून स्वतःहून यायला लागलेत आणि इथं मतदान करून त्यांचा हक बजावून त्यांनी पंतप्रधानांना समर्थन दाखवत आहेत आणि यावरनं मला नक्कीच विश्वास आहे की लोकांनी जे निश्चय केलेला आहे की देशात जे विकास घडलेला आहे मागच्या 5 वर्षात। सोलापूर शहर जिल्हा शिवसेनेच्या वतीनं भाजप शिवसेना युतीचे उमेदवार डॉक्टर जयसिद्धेश्वर महास्वामी यांच्यासाठी रात्रंदिवस प्रचार करून त्यांना निवडून आणणार असल्याचा विश्वास शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख प्रताप चव्हाण आणि विद्यार्थी सेनेचे जिल्हा संघटक महेश धाराशिवकर यांनी व्यक्त केला। उमेदवार डॉक्टर जयसिद्धेश्वर महाराज या भाजप सेनेचे उमेदवार आहेत, परंतु या जिल्ह्यामध्ये पालकमंत्र्यांनी केलेले कामं आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी केलेली कामं आणि देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेबांनी या देशात केलेली कामं, या केलेल्या विकास कामाच्या जोरावर आम्ही मतं मागितलेली आहेत। परंतु आज आम्ही पालकमंत्र्यावर सर्व शिवसेनेचे पदाधिकारी, भाजपचे पदाधिकारी, नगरसेवक पूर्ण मतदारसंघात फिरत असताना प्रत्येक मतदान केंद्रावर प्रचंड गर्दी होती की जेणेकरून लोकांतून एकच प्रतिसाद होता की आम्ही प्रत्येकाने जयसिद्धेश्वर महाराजांच्या कमळ या चिन्हावर बटन दाबून प्रत्येकाचं मत कमळाला तर जाणारच आहे, परंतु या केलेले विकास कामं आणि लोक आम्ही बघतो या भागात फिरत असताना पालकमंत्र्यांनी केलेले रस्त्याची कामं असू द्या, प्रत्येक ड्रेनेज लाईनची कामं असू द्या, प्रत्येक ठिकाणी निधी वापरून सगळ्यांची कामं करत आलेले आहेत। त्यामुळं त्या विकासाच्या जोरावर डॉक्टर जयसिद्धेश्वर महाराज हे कमीत कमी 1.5 ते 2 लाख मतांनी निवडून येणार। शिवसेना भाजप युतीचे उमेदवार सन्माननीय जयसिद्धेश्वर महाराज यांच्यासाठी मतदान केंद्रावर जी अलोट गर्दी पडलेली आहे आणि आम्ही ज्या ज्या ठिकाणी जातोय, आता सन्माननीय पालकमंत्री विजयकुमारजी देशमुख यांच्याबरोबर आम्ही फिरतोय, तर असं कुठंही आम्हाला जाणवत नाही की आमचा विजय नाही, परंतु 100% 1 ते 1.5 लाखाच्या मतानं जयसिद्धेश्वर महाराज निवडून येणार। कारण भारतातल्या आणि त्याबरोबरच सोलापुरातल्या नागरिकांना व मतदारांना घरात घुसून मारणारा पंतप्रधान आवडलेला आहे व राष्ट्रभक्तीचं जे हे वारं आहे ते गल्लीबोळात सुद्धा आता दिसतंय आणि या मतदारसंघातच नव्हे तर भारतीय संसदेवर नक्कीच भगवा फडकवल्याशिवाय राहणार नाही। मतदानासाठी अनेक मतदान केंद्रावर मतदारांनी रांगेत उभारून मतदान केल्याचं चित्र पाहावयास मिळालं।